ओके, अभी मेरी आवाज़ ठीक से सुनाई दे रही है? यस, प्लीज़ मेक श्योर। नाउ एम आई ऑडिबल क्लियरली? ओके। ओके, चलिए, तो आज हम हैं हमारे सेशन नंबर 39 में, जो कि आपका होगा सम टॉपिक्स लाइक, आपको हिंदी में दिया जाएगा बोलने लिखा हुआ पिक्चर डिस्क्रिप्शन, आपको मराठी में उसको करना है ट्रांसलेट। ओके, कुछ चीज़ों के नाम, एंड देन जो भी हमने जो फ्रैक्शन पढ़ा था उसमें थोड़ा कुछ ऐड किया गया है, दैट ओके। बट सी, हियर आई एम हेल्पिंग यू बाय शोइंग दिस हिंदी डिस्क्रिप्शन, राइट? यहाँ पे आपको हिंदी डिस्क्रिप्शन देख के हेल्प किया जा रहा है। बट व्हेन आपको मराठी सीखना है, किसी से बात अच्छी तरह से बातचीत हो इसलिए, राइट? सो आपको बातचीत के लिए बहुत अच्छी तरह से मराठी बोलना आना चाहिए। सो इस डिस्क्रिप्शन को, इस पिक्चर को डिस्क्राइब करने से पहले मैं चाहती हूँ कि आप कुछ मराठी का एक लेसन या फिर समथिंग कुछ पढ़े, सो दैट कैसे लिखा गया है, कैसे बोला गया है, दैट यू विल गेट इट क्लियरली। ओके, एक लेसन है, आपको वो पढ़ना है। टाइम वेरी क्लियरली, बहुत अच्छी तरह से पढ़िए, समझिए क्या किस तरह से वाक्य को लिखा गया है। फिर आप उस पिक्चर का डिस्क्रिप्शन कर सकते हैं। ऐसे नाही की इसमें जो सेंटेन्सेस है, जो वाक्य है, जे वाक्य यामध्ये आहेत ते तुम्हाला जसंच्या तसे पिक्चर डिस्क्रिप्शनसाठी हेल्प करणार नाही. मी फक्त हे याच्यासाठी वाचायला सांगत आहे, सो दॅट युअर वोकॅबलरी विल गेट इंक्रीज. ओके, यस, कन्नड़ राज्य आपसे शुरुआत करेंगे. थैंक यू मैडम। आम्हाली हवाई मोबाईल, आम्हालाही हवाय मोबाईल. आम्हालाही हवाई मोबाईल. माझ्या एकदा एक ना आई, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस. मग मलाही सगळ्यासारखा एक छान मोबाईल सगळ्यांसारखा सगळ्यासारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही. कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची. ये तायडे, उगीच काहीही बोलू नकोस हा. तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो हो, आम्हाला महत्वाची कामं असतात, महत्वाच्या बोलायच्या असतात. दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच. खेळण्यासाठी ग. खेळण्यासाठीच ग. बोलण्यासाठी काय करावं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्र मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं, खूप धमाल करू. हो, सगळ्यांना आता फोनवर सांगायचं आहे. बाय.
वाव, किती मस्त वाटेल असे फोन करताना. आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी एकाची लागतात सरांची. ऐकावी. एकावी लागतात सरांची. यापेक्षा पप्पा कसे घरातूनच्या ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्वाचं काय आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. खूप काम करता येतात अशी तू सांग ना बाबांना. जायच्या वेळी नाही का तू सांगितलंस बाबांना? सांगितलंस. सांगितलंस बाबांना? ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल? अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू. नक्की. आजी, तू नको आईला रागावूस. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलाव याचं बोलावं. बोलावं याचं भानच नसतं. अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. तू म्हणतेस ते खरं, पण खरं. तू म्हणतेस ते खरं, पण पण मोठी माणसं करतात असं. आम्ही मुलं नाही करणार. देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात. पप्पांना तर सांग, बघू काय होतंय ते. ओके. या पाठात लहान मुलगी आहे ती तिला मोबाईल हवा आहे म्हणून ती मोबाईल वापरून काय काय करू शकते. तिला मोबाईल असेल तर सगळ्या गोष्टी किती सोप्या प्रकारे घडू शकतात हे आईला पटवण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. आपने नोटिस किया होगा कि बहुत सारे वर्ड्स इंग्लिश में से भी उठाए गए हैं जैसे कि गुड मॉर्निंग, वाव. ओके. बहुत सारे वर्ड्स है, बर्थडे पार्टी, पार्टी. तो इससे आप ये अंदाज़ा लगा सकते हैं कि हर बार अगर आप मराठी सीख रहे हैं तो हर बार एकदम टिपिकल जो बुक में मराठी लिखा गया है वही वर्ड यूज़ करना इट्स नॉट कंपल्सरी. ओके. जैसे कि आप यहाँ पे देख सकते हो इथे ओके इथे हा शार्पनर आहे. त्याला मराठीमध्ये टोकयंत्र म्हणतो आपण. ओके. पण कधी आपण ऐकलं आहे का? आपने कभी सुना है आपके मराठी कलीग से कि मुझे टोकयंत्र लेना है मेरी बेटी के लिए, बेटे के लिए. मला माझ्या मुलीसाठी टोकयंत्र घ्यायचं आहे. नो. आपके मराठी फ्रेंड्स भी होंगे स्कूल में. आपण असं नाही ऐकत. वी सेड शार्पनर ओनली. ओके. Like I have studied from Marathi medium from my nursery to my 10th standard. I always said sharpener only. ओके. त्यामुळे काही गोष्टी अशा असतात स्टेपलर. ओके. काही गोष्टी अशा असतात कुछ चीज़ें ऐसी होती है जिसको बुक में जो नाम दिया गया है यू डू नॉट हैव टू यूज़ एज इट इज़. ओके. उसको कभी कभी कुछ वर्ड्स ऐसे होते हैं जो और भाषा के भी मराठी में लिए जा सकते हैं. ओके. यस. ये आपको ये पाठ पढ़ के समझा होगा. ये पाठ मैंने इसलिए पढ़वाया क्योंकि आपको थोड़ा आइडिया है कि सेंटेंसेस किस तरह फ्रेम किए जाते हैं, किस तरह अगर आप बोलेंगे तो जो सुनने वाला व्यक्ति है उसके ऊपर प्रभाव पडेगा. जैसे की देखिए, मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो फोन.
दादा तर कॉलेजलाच नेतो त्याचा मोबाईल, कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे तर 2-2 मोबाईल असतात आणि आम्ही मागितलं तर म्हणे गरज काय त्याची. देखिए बहुत अच्छी तरह से उस लड़की ने, छोटी बच्ची ने अपना जो है अपनी बात मनवाने के लिए वो बहुत अच्छी तरह से बोल रही है. इथे खूप छान छान सेंटेन्सेस यूज केले आहेत, खूप छान प्रकारे सेंटेन्स फ्रेम केलेले आहेत, म्हणून मी हा पार्ट सिलेक्ट केला आहे. अजून कोणाला वाचण्याची इच्छा आहे? मी फक्त एका स्पीकरला वाचायला सांगितलं, कारण तुम्ही ऐकाल आणि बघून किंवा तुम्ही बघाल तर तुम्ही सुद्धा मनात ते वाचत राहणार आणि पुढे तुम्हाला ह्याचा उपयोग होणार आहे जेव्हा आपण पिक्चर डिस्क्रिप्शन करणार आहोत. ओके, रमणजी वॉन्ट्स टू रीड. येस रमणजी, प्लीज. आम्हालाही हवाय मोबाईल. माझ्या एकदा एक ना आई. मी ऐक आता ऐक ऐक ना आई. माझ्या एकदा एक ना आई. मी आता ऐक ऐक. एक इज मात्रा आहे तर आपल्याला ऐक वाचायचं आहे, जर मात्रा नसेल तर एक. ओके. माझ्या एकदा एक ऐक ना आई. मी आता येस. मोठी झाले. असं तू नाही का म्हणालीस? मी मगाही सगळ्यासारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही. कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठी ना असतो फोन. वा गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेज सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबाकडे 2-2 मोबाईल असतात आणि आम्ही मागितलं तर म्हणजे गरज काय त्याची? हे ताईने उगीच काही बोलू नकास हं. तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो हो. आम्हालाही महत्वाची कामं असतात. महत्वाच्या बोलायचं असतं. दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठी साठीच ग. बोलण्यासाठी काय करावं मग? आई, कुठल्या महिन्यात माझा वाढदिवस येतो. मैत्रिणी ना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल. अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे, गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं खूप धमाल करू. हो, सगळ्यांना आता फोनवर सांगते. बाय. वाव, किती मस्त वाटेल असे फोन करताना. आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची. त्यापेक्षा पप्पा कसे घरातून ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचं. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्त्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. खूप कामं करतात येतात असे. तू सांगा ना बाबांना. ताईच्या वेळी नाही का तू सांगितलं येस, राईट राईट, सांगितलंस. सांगितलंस बाबांना. आई, तू तुझी लाडली आणि मी अ, लाडकी. अ, हा ताई, तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसलं म्हणून काय मलाही नको का मोबाईल? अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू. नक्की नक्की. आजी आजी, तू नको आईला रागावूस. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखा मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतो. तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसं करतात असं.
आम्ही मुळा नाही करणार. देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात. पापांना तर सांग, बघू काय होतं का होते ते. येस. गुड. ओके. आता येते. येस. आता तुम्हाला पिक्चर डिस्क्रिप्शन करायचं आहे. हिंदी सेंटेन्सेस आर गिवन, बट आज मी तुम्हाला पहिल्यांदा बोलून दाखवणार नाही. डायरेक्टली तुम्ही सुरुवात करणार आहात. ओके. सो वी विल स्टार्ट विथ मोसमेजी. मैदान पर कबड्डी का खेल जारी। मैदान पर कबड्डी डोंट रीड दैट हिंदी वाला आपको पढ़ना नहीं है. आपको पढ़ना है तो वो आपके मन में पढ़िए, और बोलते वक्त सिर्फ मराठी बोलिए आज प्लीज. मैदानभर कबड्डीचा खेळ चालू आहे. मैदानावर कबड्डीचा खेळ चालू आहे. दर्शक खेळ बघत बघत आहेत. आहे. घरामध्ये खेळला जाने वाले घरात किंवा घरामध्ये, घरमध्ये नाही, घरामध्ये किंवा घरात. घरामध्ये खेळला जाने वाले खेळत आहे. खेळला जाणारा खेळ आहे. खेळला जाणारा खेळ आहे. काही मुले हॉकी हॉकी खेळत आहेत. जॉन आणि नर्गिस कॅरम खेळत आहे. राणी आणि हर्ष कॅरमचा खेळ बघत आहेत. आहे. हॉकी आणि कबड्डी मैदानीची आहे. रिंकी कबड्डी आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाइस. प्रदीप्ता जी. यस मैडम. जो टाइटल है उससे शुरुआत करनी है. ये खुशी अच्छा, हा खुशी आणि आनंदची ही ना ही ही खुशी आणि आनंदची आई है. आई आहे. आई आहे. दोनों अपनी माँ से बहुत प्यार करते हैं. दोघेही आईसाठी दोघेही आपल्या आईवर खूप प्रेम करतात. आईवर खूप प्यार करते. अरे बापरे. दोघेही आपल्या आईवर खूप प्रेम करतात. दोघेही आपल्या आईवर खूप प्रेम करतात. दोघे आपल्या आईवर आईसोबत बाजार गेलो होतो. बाजारात गेले होते. आनंद बाजारात बॉल खरेदीत उतरेल.
विकत आनंदने बाजारात बॉल विकत घेतला किंवा बॉल खरेदी केला. अच्छा, बॉल खरेदी केला. आनंदने बाजारात बॉल खरेदी केला. खुशी रॅकेट खरेदी केली. खुशीने रॅकेट खरेदी केलं. केला. खुशीने रॅकेट केले. खरेदी केली. हा. दोनों खिलौने पाके दोघेही खिलौना पाके खेळणी. खूप हा खेळणे खेळणी. खेळणे पाकर क्या हुआ मैडम? पानी के बाद पाकर दोघेही खेळणी मिळाल्यामुळे खूप खुश मिळाले. झाले. दोघेही खिलाने खिलाच्या खेळणी मिळाल्यामुळे मिळाल्यामुळे खूप खुश आहे. बाजार बहुतेची वस्तू से सजा था. बाजार अनेक विविध वस्तुओं से सजा सजविले सजवी बाजार अनेक वस्तूंनी सजला होता. सजना होता. तीनों पैदल बढ़ती थी. वस्तूंनी. बाजार अनेक वस्तूंनी सजना होता. तीनों पैदल बढ़ती और चलते रहे. तिघेही पैदल बोले तो चलणार. चालत. चालत घराकडे घराकडे चल निघाले. हा निघाले. निघाले. तिघेही चालत घराकडे निघाले. तिघेही चलाकडे निघाले. आईने खुशीचा हात पकडली होती. पकडला होता. पकडला होता. आईने खुशीचा हात पकडला होता. येस. ठीक है मैडम. कारण होती वी कैन से होती बिकॉज खुशी है तो आप होती बोल रहे हैं, हाँ लेकिन यहाँ पे हमें हाथ का लिंग लिखना हाथ है. हाथ. पकडला होता. हाथ को कंसीडर करना है. ठीक ओके. है मैडम. ओके मैडम. यस. ओके. कन्वर्ट जी. दिस वन. Yes, Kanwaraj ji. Sorry, listen properly. Okay, okay. This one. खुशी आणि आनंद खेळ यांना खुशी आणि आनंद यांना खेळ चांगला लागते. खेळ आवडतो. खेळ आवडतो. मैदानावर कबड्डीचा खेळ चालू आहे. व्हेरी गुड. दर्शक खेळ बघत आहे. येस. कॅरम घरावर घरात किंवा घरामध्ये खेळायचा खेळ आहे. खेळायचा खेळ आहे किंवा खेळला जाणारा खेळ आहे. अकॉर्डिंग टू अगर सेंटेंस के हिसाब से आप जाओगे, यहाँ पे लिखा है खेला जाने वाला खेल है, इसलिए आपको बोलना है कॅरम घरामध्ये खेळला जाणारा खेळ आहे. आपका भी सेंटेंस राइट है. ओके मॅडम.
काही मुळे हॉकी खेळत आहे. जान आणि नर्गिस कॅरम खेळत आहे. राणी आणि हर्ष कॅरमचा खेळ बघतात. हम्म. हॉकी आणि कबड्डी मैदानावर हॉकी आणि कबड्डी मैदानाचे खेळ आहे. और रिंकी मैदानी खेळ आहेत. मैदानी हा शब्द मराठीमध्ये सुद्धा वापरला जातो, म्हणून हॉकी आणि कबड्डी मैदानी खेळ आहेत. आहेत. हो मॅडम. रिंकी कबड्डी कबड्डी बोलत आहे. वेरी गुड. यस, वेरी गुड कंवरराज जी, आपने बहुत अच्छे से बोला है. नेक्स्ट थँक्यू मॅडम. रमन जी. यस, वेलकम. रमन जी, दिस इज फॉर यू. ही खुशी आणि आनंदची आई आहे. गुड. दोघेही आपल्या आईला खूप आईवर आईवर खूप प्रेम करतात. करतात. येस, गुड. दोघेही आईसमोर बाजारात गेले होते. आनंदने बाजारात बॉल खरेदी केला. व्हेरी गुड. खुशीने रॅकेट खरेदी केले. दोघेही खेळणी मिळाल्यामुळे किंवा खेळणी घेऊन दोघेही खेळणी मिळाल्यामुळे खुश आहे. येस. बाजारात बाजार अनेक वस्तूंनी सजला होता. सजला होता. तिघेही चालत घराकडे निघाले. आईने खुशीचा हात पकडला होता. येस, होता इज राइट. वेरी गुड. आईचा हात पकडला होता. यस, वेरी नाइस. आपने भी बहुत अच्छे से बोला. नेक्स्ट. यस, वेलकम. नेक्स्ट विनय सिन्हा जी, दिस वन इज फॉर यू. Angel, please stop raising the hand. I'm coming to you, please. Yes, विनय सिन्हा जी. खुशी आणि आनंदचा खेळ पसंत आहे. आवडतो. आवडतो. मैदानावर कबड्डीचा खेळ आहे. खेळ बघत आहे. कॅरम घराच्या खेळण्यात खेळ आहे. कॅरम घरात खेळला जाणारा खेळ आहे. कॅरम घराच्या घरात खेळला जाणारा खेळ आहे. कोणी मुले हॉकी खेळत आहे. काही मुले हॉकी
खेळत आहे. हम्म, जॉन आणि नर्गिस कॅरम खेळतात. yes. राणी आणि हर्ष कॅरमचा खेळ बघत आहे. हम्म, हॉकी आणि कबड्डी मैदानी खेळ आहे. very good. रिंकी कबड्डी कबड्डी बोलत आहे. Yes, very nice. बहुत अच्छा बोला आपने भी. Thank you. Yes, now Angel, it's perfectly fine, but it was like disturbing, na? When you raise the hand, the sound is coming, and that's what I didn't wanted. Okay, Sorry. I have noticed you. When you join, I have noticed you because my system is on. Okay. Yes, okay. Please, ये बोलिए. हे खुशी आणि आनंद ची आई आहे. Yes, दोघे आपली आईवर खूप प्रेम करतो. दोघेही आपल्या आईवर खूप प्रेम करतात. दोघेही Say it again. आपल्या आईवर खूप प्रेम करतात. दोघेही आईसोबत बाजारला गेले होते. Yes. आनंदने बाजारातून बॉल खरेदी केला. खुशीने बाजारातून रॅकेट खरेदी केला. Yes. दोघेही खेळणी मिळाल्यामुळे दोघेही खेळणी मिळाल्यामुळे खुश आहेत. दोघेही खेळणी मिळाल्यामुळे खुश आहेत. बाजार खूप अनेक वस्तूंनी ओके खूप सुद्धा म्हणू शकतेस. गुड. खूप वस्तूंनी सजत आहे. सजला होता. सजा था लिखा है ना. सजला होता. तिघेही चालत घराकडे निघाले. आईने खुशीचा हात पकडला होता. येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मी तुम्हाला परत हे बोलून दाखवणार डिस्क्रिप्शन सो दॅट यू कॅन फिगर आउट वॉट एव्हर मिस्टेक्स यू हॅव डन. ओके, आणि तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता फॉर युअर अंडरस्टँडिंग अँड लेटर यू कॅन रेफर इट. खुशी आणि आनंद यांना खेळ आवडतो. मैदानावर कबड्डीचा खेळ चालू आहे. दर्शक खेळ बघत आहेत. कॅरम घरात खेळला जाणारा खेळ आहे. काही मुले हॉकी खेळत आहेत. जॉन आणि नर्गिस कॅरम खेळत आहेत. राणी आणि हर्ष कॅरमचा खेळ बघत आहेत. हॉकी आणि कबड्डी हे मैदानी खेळ आहेत. रिंकी कबड्डी कबड्डी बोलत आहे. ओके, नेक्स्ट इज ही खुशी आणि आनंदची आई आहे. दोघेही आपल्या आईवर खूप प्रेम करतात. दोघेही आईसोबत बाजारात गेले होते. आनंदने बाजारातून बॉल खरेदी केला.
खुशीने रॅकेट खरेदी केलं. दोघेही खेळणी मिळाल्यामुळे खुश आहेत. बाजार अनेक वस्तूंनी सजला होता. तिघेही चालत घराकडे निघाले. आईने खुशीचा हात पकडला होता. ओके, दिस वॉज ऑल अबाउट द पिक्चर डिस्क्रिप्शन जिन्होंने बहुत अच्छे से किया. ओके, सो आप उस लेवल तक पहुंच चुके हैं कि आप ट्रांसलेशन बहुत अच्छी तरह से कर सकते हो. ओके, पिक्चर देख के आप सेंटेंस भी बनाते हो, दैट इज़ ऑल्सो ओके. लेकिन एज आपको ये दिया जा रहा है मटेरियल हिंदी में, तो इट इज़ वेरी हेल्पफुल. लेकिन जब बात करते वक्त कोई व्यक्ति आपसे बात करेगा तो वो ऐसे नहीं बोलेगा कि मैं हिंदी में बात करता हूँ, फिर बाद में मराठी में तुम बोलो, फिर मैं मराठी में आंसर दूंगा. दिस इज़ नॉट गोइंग टू हैपन ना. सो आपको इसके लिए ज़्यादा मेहनत करनी पड़ेगी. ओके, चला, इथे काही शब्द आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्याच्यासोबत चित्र आहेत, त्यामुळे तुम्हाला ते समजणं सोपं जाणार आहे. हे शब्द तुम्ही वाचणार आणि त्याचा वाक्यात उपयोग होमवर्कसाठी करणार. बट हे जे शब्द आहेत हे तुम्ही इथेच मला वाक्य बनवून दाखवणार आहेत, कारण इथे वस्तू आहेत, त्यांच्या किमती दिल्या आहेत, उनकी कीमत दी गई है. उन वस्तुओं के नाम और कीमत की कीमत को लेके आपको सेंटेंसेस बनाना है. जैसे कि हा रबर 1 रुपयाला आहे, ही पेंसिल 5 रुपयाला आहे, हा पेन 10 रुपयाला आहे. इस तरह से आप लिंग को भी सीखेंगे. यहाँ पे लिंग कैसे यूज़ किया जाता है, किस तरह से. एंड यू कैन ऑल्सो यूज दैट. और आपका सेंटेंस भी जो आप सेंटेंस बना रहे हैं वो भी हो जाएगा. और सेंटेंस बनाते वक्त लिंग को आप किस तरह से यूज़ करते हैं वो भी एक बात क्लियर हो जाएगी. क्योंकि अपने होमवर्क देखा है, आपके करेक्शंस मैंने भेजे हैं, तो आई थिंक किसी के तो लिंग की बहुत ही ज़्यादा कन्फ्यूजन है. एंड वन थिंग आई शुड मेक क्लियर ओवर हियर कि आपको, लेट मी चेक. ओके, प्लीज़ डोंट गूगल द सेंटेंस. प्लीज़ डोंट गूगल द सेंटेंस, क्योंकि आपको जिस तरह से आता है वही लिखना है आपको, प्लीज़, सो दैट आई कैन गेट इट कि आपको क्या समझ में आ रहा है. अगर आप गूगल करके सेंटेंसेस लिख रहे हो तो इट्स नॉट गोइंग टू हेल्प यू. आपको बोलना नहीं आएगा ठीक से. ओके, आई कैन सी द करेक्शंस. ओके, दिस वन. यस, रमन जी, आपने इस बार आप कंफ्यूज हो गए. आपने जो लिंग है उसमें बहुत गड़बड़ की है, तो प्लीज़ आपको वहाँ पे ज़्यादा ध्यान देना है सेंटेंस बनाते वक्त. हम फिर से वो रिवाइज करेंगे नेक्स्ट लेक्चर में. लिंग जो टॉपिक आहे तो खूप एकदम जास्त एक्झाम्पल सोबत मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन परत एकदा, सो दॅट आपको ये भी क्लियर हो जाए. ओके, एंड एवरीवन प्लीज़ सेंटेंस मतलब जो भी वर्ड दिया है वो डाल के गूगल मत कीजिए. एंड डोंट राइट दैट. जो भी सिखाया गया है आपको, अगर उससे आप लिख रहे हो सो वो आपके लिए बहुत यूज़फुल होगा. यहाँ पे आपका सेंटेंस राइट आ रहा है, जो आपने कहीं से लिखे, लाइक एवरीवन इज़ नॉट गूगलिंग, आई नो, बट कहीं से पढ़ा है आपने और उसको लिखा है, तो इट इज़ नॉट गेटिंग डन. ओके, ये अच्छी बात नहीं है. आपको अगर खुद से लिखना है, खुद से मराठी बोलना सीखना है, जो कि आपके इस क्लास का मेन ऑब्जेक्टिव है, तो प्लीज़ ट्राई टू राइट योर ओन सेंटेंस. वट आपको अगर याद है
तो मैं जब भी आपको होमवर्क देती हूँ, आई मेंशन ओवर देयर स्ट्रिक्टली that use these words to make your own sentences. your own sentences मतलब जो भी आपने सीखा है वो चीज़ें यूज़ करके, यस, बहुत ज़्यादा मैंने नहीं सिखाया है आपको कि पूरा मराठी फर्स्ट टू टेंथ स्टैंडर्ड तक जो भी मैंने सीखा है वो मैंने आपको सिखा दिया है, ऐसे नहीं है और ऐसे हो भी नहीं सकता है. आई कैन टीच यू ऑल दैट. जो भी मैंने मेरे टेंथ स्टैंडर्ड तक मराठी पढ़ा है, फर्स्ट स्टैंडर्ड से लेकर, वो मैं आपको पूरा नहीं पढ़ा सकती हूँ कभी भी. लेकिन yes Raman ji, we will clear that perfectly. I will make you perfect in that. Okay, so please just write your own sentence. Okay, चला हे शब्द वाचा आणि त्यानंतर पुढचे जे शब्द आहेत त्याचे तुम्हाला सेंटेन्सेस तयार करायचे आहेत आणि फक्त 15 मिनटं आहेत आपल्याकडे. सो मेक इट फास्ट. ओके, अर्थ मी एकदा वाचून दाखवते शब्द आणि अर्थ सांगते. टेकडी हिल, टमाटे टोमॅटो, बटाटे पोटॅटो, कांदे ऑनियन, पालक स्पिनच, पेढा स्वीट पेढा, ओढा स्ट्रीम नदी से छोटा होता है. यस, ओळ म्हणजे क्यू, फुले फ्लावर्स, फुगे बलून्स. ओके, दॅट्स ऑल. येस, विनय सिन्हाजी प्लीज. फक्त मराठीमध्ये वाचायचं आहे बट means क्लिअर. we have to make sentence, madam. नो नो नो, जस्ट रीड द वर्ड्स. Okay. टेकडी हिल, टमाटे टोमॅटो, बटाटे बटाटा, कांदे अनियन, पालक स्पिनिच, पेड़ा स्वीट, ओड़ा स्मॉल काइंड ऑफ पॉन्ड, ओल क्यू फुले फ्लावर, फुगे बैलून. Yes, good. Put off your mic. Just read the Marathi words. Okay, no need of that English things because वो मैंने आपको सिर्फ समझाने के लिए बोला है. Okay, yes. प्रदीप्ता जी. यस मैडम. हाँ, टेकरी टमाटे बटाटे कांदे पालक पेढा ओढा ओळ फुले फुगे. Yes, good. Just to increase your vocabulary. Okay, these all words I am selecting every time just to increase the words, your vocabulary. Yes, Kanwar Raj ji. टेकडी टमाटे बटाटे कांदे पालक पेढा पोळा ओळ फुले फुगे. Yes, Mosmi ji. टेकडी टमाटे बटाटे कांदे पालक पेढा ओढा ओट फुले फुगे. Raman ji. टेकडी टमाटे बटाटे कांदे पालक पेड़ा ओड़ा और फुले फुगे. Yes, Angel. येस मॅम. टेकडी टमॅटो बटाटे टमाटे कांदे टमाटो बटाटे टमाटे कांदे सॉरी मिस टमाटे बटाटे कांदे पालक पेढा ओढा ओळ फुले फुगे. यस, गुड. ओके, सो नेक्स्ट है थिंग्स है जिसके ज्याच्या तुम्हाला किमती दिल्या गेल्या आहेत. ओके, बघा वस्तू आहेत त्याच्या किमती आहेत, मग तुम्ही तसंच वाचायचं आहे. हा रबर 1 रुपयाला आहे, ही पेन्सिल 5 रुपयाला आहे, हा पेन 10 रुपयाला आहे. जसं तुम्ही दुकानदार आहात आणि तुमच्याकडे कोणीतरी ह्या वस्तू घ्यायला आलाय आणि तुम्हाला विचारत आहे की या सगळ्या वस्तूंची किंमत काय. मग तुम्ही बोलणार ही वही 20 रुपयाला आहे, ही रंगपेटी 20 रुपयाला आहे, ही कंपास पेटी 100 रुपयाला आहे, हे टोकयंत्र 5 रुपयाला आहे, ही पट्टी 10 रुपयाला आहे, हे स्टेपलर 50 रुपयाला आहे, हे दप्तर 200 रुपयाला आहे, हा रबर, ही पेन्सिल
हा पेन, ही वही, ही रंगपेटी, ही कंपास पेटी, हे टोकयंत्र, ही पट्टी, हे स्टेपलर, हे दप्तर. Okay, Angel, shall we start with you? Yes, Angel. Yes, miss. Miss, I should say sentence with rupees Yes, also. yes, that price. हाँ. Okay, miss. रबर रबर एक रुपयाचा आहे. The first thing is important. Like तुम कैसे इसको एड्रेस कर रही हो? हा रबर. Okay? येस मिस. हा रबर 1 रुपयाचा आहे. माझ्या ही पेन्सिल 5 रुपयाला. 5 रुपयाला आहे. हा पेन मला 10 रुपयामध्ये मिळाला. Okay. See, Angel have tried the other form of sentence. Good. Okay. Go for it. माझ्याकडे ही वही. माझ्याकडे 20 रुपयाचा वही आहे. 20 रुपयाची. 20 रुपयाची वही आहे. मला एक 20 रुपयाची रंगपेटी द्या. गुड. Okay. Angel, the concept is कि you are a shopkeeper. Okay? आप दुकानदार हो और आपको कोई पूछ रहा है इन सारे चीज़ों की कीमत, तो आप कैसे सेंटेंस बनाओगे? जो भी मैंने बताया था उस तरह. ही कंपास पेटी 100 रुपयाला आहे. अशा प्रकारे सगळे सेंटेन्स बोलायचे. येस मिस. हे कंपास पेटी ही कंपास पेटी. ही कंपास पेटी 100 रुपयाच्या आहे. हे टोकयंत्र. हे टोकयंत्र 5 रुपयाचा आहे. 5 रुपयाला आहे. 5 रुपयाला आहे. हे पट्टी ही पट्टी 10 रुपयाला आहे. हे स्टेपलर 50 रुपयाला. 50 रुपयाला आहे. हा दप्तर. हे दप्तर. Miss, I can say in the form of one person is coming to buy. Yes, yes. हा दप्तर. हे दप्तर. हे. Sorry, miss. हे दप्तर 200. What do we say, miss? 200. हे दप्तर 200 रुपयाचे आहे का? Okay, good. Yes. Next, रमन जी. हा रबर 1 रुपयाला आहे. ही पेन्सिल 5 रुपयाला आहे. ही पेन 10 रुपयाला. हा पेन. मैडम क्या होगा? हा पेन 10 रुपयाला आहे. ही वही 20 रुपयाला आहे. ही रंगपेटी 20 रुपयाला आहे. ही कपास पेटी 100 रुपयाला आहे. हे टोकयंत्र 5 रुपयाला आहे. ही पट्टी 10 रुपयाला आहे. हे स्टेपलर 50 रुपयाला आहे. हे दप्तर 200 रुपयाला आहे. वेरी नाइस. बहुत अच्छा. अभी यू डिडंट मेड एनी मिस्टेक इन दैट. सिर्फ आपका गलत हुआ पेन. यस. यस, वेरी गुड. गुड. कन्वरराज जी, आप बोलिए. हा रबर 1 रुपयाला आहे. ही पेन्सिल 5 रुपयाला आहे.
हा पेन 10 रुपयाला आहे, ही वही 20 रुपयाला आहे, ही रंगपेटी 20 रुपयाला आहे, ही कंपास पेटी 100 रुपयाला आहे, हे टोक यंत्र 5 रुपयाला आहे, ही पट्टी 10 रुपयाला आहे, 10 सॉरी, ही पट्टी 10 रुपयाला आहे, हे स्टेपलर 50 रुपयाला आहे, 50 रुपयाला आहे, हे दफ्तर 200 रुपयाला आहे. यस, गुड. मौसमी जी, आप पढ़िए. हा रबर 1 रुपयाला आहे, ही पेन्सिल 5 रुपयाला आहे, हा पेन 10 रुपयाला आहे, ही वही 20 रुपयाला आहे, ही रंगपेटी 20 रुपयाला आहे, ही कंपास पेटी 100 रुपयाला आहे, हे टोक यंत्र 5 रुपयाला आहे, ही पट्टी 10 रुपयाला आहे, हे स्टेपलर 50 रुपयाला आहे, हे दफ्तर 200 रुपयाला आहे. ओके. प्रदीप्ता जी, आप बोलिए. गुड मौसमी जी. हा रबर 1 रुपयाला आहे, ही पेन्सिल 5 रुपयाला आहे, हा पेन 10 रुपयाला आहे, 10 रुपयाला आहे, ही वही 20 रुपयाला आहे, ही रंगपेटी 20 रुपयाला आहे, ही कंपास पेटी 100 रुपयाला आहे, हे टोक यंत्र 5 रुपयाला आहे, हे पट्टी 10 ही पट्टी ही पट्टी 10 रुपयाला आहे, हे स्टेपलर 50 रुपयाला आहे, हे दफ्तर 200 रुपयाला आहे. यस, गुड. विनय सिन्हा जी, आप पढ़िए. हा रबर 1 रुपयाला आहे, ही पेन्सिल 5 रुपयाला आहे, हा पेन 10 रुपयाला आहे, ही वही 20 रुपयाला आहे, ही रंगपेटी 20 रुपयाला आहे, ही कपास पेटी 100 रुपयाला आहे, हे टोकन 5 रुपयाला आहे, ही पट्टी हे स्टेपलर 50 रुपयाला आहे, हे दफ्तर 200 रुपये. यस, वेरी गुड. बहुत ज़्यादा सिलेबस प्लान किया हुआ था. आपको फ्रैक्शन का भी एक पार्ट जो एक्स्ट्रा आपने बोला था वो सिखाना था, बट वी डोंट हैव दैट टाइम टुडे. ओके, सो विल बी डीलिंग विद दैट इन द नेक्स्ट लेक्चर. एंड और सीखेंगे हम लिंग के बारे में बहुत अच्छी तरह से. वी हैड लर्न दिस, बट द प्रैक्टिस विल बी टेकन. ओके, so anyone, any doubt till here? Whatever we have learned today, do you have any doubt? Yes, anyone? Okay, so we are going to stop over here for today. If you don't have doubt, you can leave. Bye bye. Shubharatri. Good night.